नमस्कार, मी सौ शुभदा सूर्यकांत चांगुडे। आपण गुळवेल भाग 2 मध्ये बघणार आहोत। याचा सेवन विधी कसा असावा व याचे औषधी गुणधर्म काय याची सखोल माहिती आपण या भागात घेणार आहोत। आपण बघणार आहोत गुळवेलाचे औषधी गुणधर्म काय। तर गुळवेलाचा संदर्भ हा अथर्ववेदात सापडतो आणि पाणिनी ग्रंथामध्ये सापडतो आणि ज्या आयुर्वेदिक, सिद्धा, युनानी अशा अनेक ज्या पॅथी आहेत ह्या सगळ्या मिळून जवळजवळ 68 पेक्षा जास्त औषधांमध्ये गुळवेलाचा वापर केला जातो। गुळवेल हे त्रिदोष शामक आहे, त्यामुळे अगदी खूपच आपल्याला हे उपयोगी पडतं। गुळवेलामुळे आपली रेझिस्टिव्ह पॉवर, इम्युनिटी ही खूप स्ट्रॉंग होते आणि व्हायरल इन्फेक्शन, व्हायरल जेही आजार होतात, मलेरिया असो, चिकनगुनिया असो, सध्याचा आपला कोरोना असो, फ्लू असो, अशा प्रकारच्या आजारांमध्ये ही गुळवेल अतिशय गुणकारी आहे। कारण ही आपली इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग करते की हे आजार आपल्याला शिवतही नाही। व ज्यांना कायमच बघा वर्षानुवर्षे सर्दी, पडस, खोकला होत असतो, काहींच्या घरात लहान मुलांना होतो, मोठ्यांनाही होतो, त्यांच्या करता ही गुळवेल अतिशय गुणकारी आहे। यांनी जुनाट ताप जातो, ॲलर्जीचा खोकला जातो, अस्थमा जातो, फार फार तर काय हे स्किनवर सुद्धा ही गुळवेल अतिशय उपयुक्त आहे। गुळवेलीमुळे किडनीचे आजार जातात, लिव्हरवर याचा खूप जास्त चांगला परिणाम होतो। हे अँटी एजिंग आहे, अँटी ऑक्सिडंट आहे, वार्धक्य दूर ठेवते, फर्टिलिटी मध्ये याचा खूप जास्त उपयोग होतो। अजून तुम्हाला लिव्हर डिसऑर्डर असतील किंवा तुमचं रक्त शुद्ध होत नसेल किंवा रक्त वाढत नसेल, काहींचं शरीर ॲनिमिक असतं, असे फिक्के दिसतात, त्यांच्या चेहऱ्यावर तेज येतं, याने रक्त भराभर वाढतं। नंतर याने तुमची पचन शक्ती ही खूप चांगली होते, डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग होते। डायबेटीस वाल्यांना तर हे एक अमृतच आहे, याने रक्त शर्करा खूप चांगल्या कंट्रोल होतात। नंतर कोलेस्ट्रॉल खूप चांगलं कंट्रोल होतं, त्यामुळे हार्ट पेशंटनी किंवा डायबिटीस असणाऱ्यांना हे खूपच जास्त गुणकारी अशी ही गुळवेल आहे। म्हणूनच तर याला आपण अमृत म्हणतो, अमृतवेल म्हणतो। अशी आख्यायिका आहे, जेव्हा अमृताचा घडा देवांना सापडलेला होता तेव्हा त्याचे थेंब पृथ्वीवर जिथे जिथे पडले तिथे तिथे ही गुळवेल उगवून आलेली आहे। भारतातही अनेक ठिकाणी सापडते, आपल्या महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी गुळवेल आपल्याला सापडते। फक्त ती ओळखायची कसं आहे हे तुम्हाला इतके दिवस माहित नव्हतं। छोटीशी काडी टोचा, कुठेही तुमच्या गार्डन मध्ये टोचा, कुंडीत टोचा, येता जाता तुम्ही त्याचे पानं खा, खूपच जास्त उपयुक्त आहे। आता इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की गुळवेलीचा वापर कसा करावा। आता आपण बघणार आहोत गुळवेलाचा सेवन विधी कसा असावा, म्हणजे गुळवेल कसं घ्यावं। तर गुळवेला बरोबर घेण्याचा पदार्थ बदलला की त्याचे गुणधर्म हे बदलत जातात। तर शक्यतो आपण जे सुरुवातीला गुळवेलाची सुरुवात करणार आहोत तर आपण काय करायचं, एक साधारण 10-12 इंचाची काडी तुम्ही घेऊ शकता, 1 फुटापर्यंतची। हे लाकडी खलबत्ता किंवा तुमच्याकडे जो दगडाचा खलबत्ता असेल त्याच्यात चांगलं कुटून घ्या आणि हे 2 कप पाण्यामध्ये उकळा। जेव्हा ह्या 2 कप पाण्याचा अर्धा कप पाणी होईल तो काढा तुम्ही घेऊ शकता, त्याच्यात 2-3 तुळशीचे पानंही टाकू शकतात। तर सुरुवातीला तुम्ही याच्यापासून सुरू करा, 2 कप पाण्यात ही काडी उकळायची ठेचून आणि तुळशीचे 2-4 पानं आणि त्याचा जो पाव कप काढा तयार होईल तो तुम्ही घ्यायचा आहे। नंतर जर तुमचे प्लेटलेट्स कमी झाले असतील तर गुळवेल, तुळस, पपयाची पानं, डाळिंबाची पानं, कोरफडीची पानं, थोडेस मिरे आणि लवंग एखादी, तर हा काढा तुमच्या प्लेटलेट्स वाढी करता अतिशय उपयुक्त असतो। तसंच तुम्ही हे जे खोडं आहेत हे बारीक बारीक करून मिक्सर मध्ये जर याची पेस्ट केली आणि वस्त्रगाळ एखाद्या कपड्यातून त्याचा रस काढला तर तुम्ही हा रस डायरेक्टही घेऊ शकतात। साधारण एक 15-20 ml पर्यंत हा रस तुम्ही घेऊ शकतात।
नंतर हा जो लेप असतो, आपण जे याचं बारीक जे मिक्सर मधनं पेस्ट केलेली आहे, कोणाला गुडघेदुखी असेल, एखादा स्किनचा आजार असेल, त्याच्यावर सुद्धा तुम्ही पेस्ट लावू शकता। आता स्किनचा आजार असेल, कातडीचा असेल, चर्मरोग असेल, तर त्याच्यात तुम्ही कडुनिंबाचे थोडेसे पानं टाकू शकतात। तर अशा विविध प्रकारे याचा तुम्ही वापर करू शकतात। नंतर याचं चूर्णही केलं जातं। या खोडाचं सुकवून याचं चूर्ण करावं लागतं, पानांचंही चूर्ण करतात। आता या चूर्णाचा विधी जो आपण घेतो, सेवन विधी, साधारण 1 ते 3 चमच्यापर्यंत तुम्ही घेऊ शकतात। तर आता वेगळ्या वेगळ्या आजारांवर वेगळं वेगळं माध्यम तुम्हाला घ्यावं लागतं। हे जे आपण खोडाचं आणि पानांचं चूर्ण पाहिलं, हे साधारण 1 ते 3 चमचे तुम्ही कोमट पाण्याबरोबर घेऊ शकतात, किंवा फक्त देशी गाईच्या दुधाबरोबर खडी साखरेबरोबर तुम्ही हे चूर्ण घेऊ शकतात। आता ज्यांना वात आहे त्यांनी सुंठी बरोबर हे चूर्ण घ्यावं। ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी या चूर्णाबरोबर खडी साखर घ्यावी। ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी या चूर्णाबरोबर मधाचं सेवन करावं। असं तुम्ही त्याच्या बरोबर काय वापरतात ते खूप जास्त महत्वाचं आहे। त्याचा कुठलाही पदार्थ असो, उदाहरणार्थ ज्यूस असो अथवा सत्व असो, किंवा अजून कुठलाही पदार्थ ज्यामध्ये जर प्रिझर्वेटिव्ह असेल, तर शक्यतो तो पदार्थ घेणे टाळणे। शक्यतो कधी पण ताजे पानं किंवा खोडाचाच उपयोग हा औषधी करता उपयोग करण्यात यावा। गुळवेल हे विषाणूजन्य आजारांवर जसं चिकनगुनिया, स्वाईन फ्लू किंवा डेंग्यू, मलेरिया याच्यावर अतिशय गुणकारी आहे। तसंच त्याचे बाकीही आजारांवर खूप चांगले गुण मिळतात। तर त्याच्यातला एक आजार आहे म्हणजे मूळव्याध, किंवा दुसरा आहे महिलांचे आजार किंवा मानसिक व्याधींवर सुद्धा याचा अतिशय उत्तम उपयोग होतो। पित्तावर, काविळीवर, जळजळ, वांती, आंबवात याच्यावरही याचा गुण खूपच सुंदर येतो। तसंच यकृत किंवा काविळीवर जर तुम्हाला हे चूर्ण घ्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये हळद कालवून तुम्ही हे घेऊ शकतात। तर आता ह्या ज्या गुळवेलाचे पानं तुम्ही सकाळी हर्बल टी म्हणून वापरू शकतात, किंवा तुम्ही स्मूदी बनवत असाल त्याच्यात 3-4 पानं टाकू शकतात, किंवा पानांचा डायरेक्ट ज्यूस काढून तुम्ही पिऊ शकतात। नंतर पानांची सुरेखशी भाजी सुद्धा तुम्ही करू शकतात। जशी आपण मेथीची भाजी करतो तसं मिरच्या, लसूण टाकून मस्तपैकी या पानांना फोडणी देऊन वरून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला तर गुळवेलाच्या पानांची भाजी ही सुद्धा अतिशय सुंदर लागते। तसंच गिलोयचे तुम्ही पराठे सुद्धा अतिशय सुंदरपणे करू शकतात, किंवा तुम्ही जर मिलेट्स खात असाल तर मिलेट्सच्या कुठल्याही रेसिपीमध्ये, धिरड्यामध्ये, इडलीमध्ये गिलोयचे पानं टाकून तुम्ही अतिशय सुंदर पदार्थ असा करू शकतात। जय हिंद, जय महाराष्ट्र।